नमस्कार. श्रीमंत लोक असं नेमकं काय करतात जे इतरांना जमत नाही? ह्याचं उत्तर आहे ना एका खूप सोप्या विचारात दडलेलं आहे. आज आपण तोच फरक समजून घेणार आहोत, ॲसेट आणि लायाबिलिटीमधला, जो लोकांचं आर्थिक भविष्य ठरवतो. चला तर मग सुरुवात करूया. रिच डॅड पुअर डॅड हे एक प्रसिद्ध पुस्तक आहे आणि त्यातलं हे एक वाक्य खरं तर श्रीमंतीचं सगळं रहस्य सांगून जातं की श्रीमंत लोक ॲसेट्स जमा करतात आणि बाकीचे लोक लायबिलिटी. पण ह्याचा नक्की अर्थ काय होतो? तर त्या वाक्याचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त दोन शब्द नीट समजून घ्यावे लागतील. एक म्हणजे ॲसेट आणि दुसरा लायबिलिटी. एकदा का हा फरक लक्षात आला की आर्थिक निर्णय घेण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. याची व्याख्या खरं तर अगदी सोपी आहे. ॲसेट्स म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी आपल्या खिशात पैसे आणते, आणि लायबिलिटी म्हणजे अशी गोष्ट जी आपल्या खिशातून पैसे बाहेर नेते. बस, सगळा खेळ फक्त पैसे आत येतात की बाहेर जातात यावर आहे. उदाहरणं बघूया, म्हणजे लगेच कळेल. समजा एखाद्या घरातून भाडं मिळतंय किंवा स्टॉक्समधून डिव्हिडंड मिळतोय. हे झाले ॲसेट्स. का? कारण ते नियमितपणे आपल्या खिशात पैसे आणतायत. आणि याच्या अगदी उलट एक महागडी कार, ज्याचा दर महिन्याला हप्ता भरावा लागतो, किंवा क्रेडिट कार्डची बिलं, या सगळ्या आहेत लायबिलिटीज, कारण त्या आपल्या खिशातून पैसे फक्त काढून घेतायत. पण एक मिनिट, जर हे इतकं सोपं आहे तर मग बहुतेक लोक श्रीमंत का होत नाहीयेत? याचं कारण आपल्या खरेदी करण्याच्या सवयी आणि विचारांमध्येच कुठेतरी दडलेलं आहे. मग नेमकी चूक होते कुठे? का बरं बहुसंख्य लोक आर्थिकदृष्ट्या सतत संघर्ष करत राहतात? आणि हीच ती सगळ्यात मोठी चूक आहे. आपण लायबिलिटी खरेदी करतो, पण आपल्याला ठामपणे वाटत असतं की आपण ॲसेट खरेदी करतोय. आपण अशा गोष्टींवर पैसे खर्च करतो ज्या आपल्या खिशातून पैसे फक्त काढून घेतात, पण तरीही आपण त्यांना आपली मालमत्ता समजत असतो. चला, आता हेच तत्त्व आपण एका अशा उदाहरणातून पाहूया जे आपल्या सगळ्यांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेलं आहे. मला खात्री आहे यानंतर ॲसेट आणि लायबिलिटीमधला फरक कधीच विसरला जाणार नाही. एक साधा प्रश्न. आपल्या सगळ्यांच्याच हातात जो स्मार्टफोन असतो, तो ॲसेट आहे की लायबिलिटी? जरा विचार करा. तो आपल्या खिशात पैसे टाकतो की आपल्या खिशातून पैसे काढतो? आणि याचं उत्तर जितकं मजेशीर आहे तितकंच खरं आहे. जर आपला फोन पैसे कमवून देत नसेल आणि त्याचा उपयोग फक्त आणि फक्त रील्स पाहण्यासाठी होत असेल, तर तो एक खूप महागडा लायबिलिटी आहे. तर मग आता स्वतःलाच विचारायची वेळ आली आहे की आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने ॲसेट कोणते आहेत आणि लायबिलिटी कोणत्या? कारण या एकाच प्रश्नाच्या उत्तरात आपलं आर्थिक भविष्य दडलेलं आहे.